नमस्कार मंडळी, आपल्या विदर्भ स्पेशल पाककला आणि संस्कृती या चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात मिळणाऱ्या विविध प्रकारच्या रानभाज्यांची फोटोद्वारे ओळख करून घेणार आहोत. प्रत्येक रानभाजीचे नाव, तिची वैशिष्ट्ये आणि आपल्या चॅनलवरती उपलब्ध असलेल्या तिच्या माहिती व रेसिपीचे मार्गदर्शनही मिळेल. जर तुम्हाला अशा प्रकारच्या रानभाज्यांची आवड असेल तर हा व्हिडिओ अवश्य शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे 98% रानभाज्या या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या त्यांची रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, तर ती तुम्ही जाऊन अवश्य बघावी. तर फोटोसहित तुम्हाला भाजीच्या नावाची ओळख करून दिली आहे. बऱ्याच मंडळींना प्रश्न पडतो की रानभाज्या म्हणजे काय, कारण सर्वच भाज्या तर रानात उगवतात. मग ह्या रानभाज्या वेगळ्या कशा? तर बघा, रानभाज्या वेगळ्या कशा ते मी आपल्याला सांगते की सर्वप्रथम रानभाज्या म्हणजे पावसाळ्यात जंगलामध्ये, शेताच्या बांधावर किंवा ओसाळ जमिनीवरती मोकळ्या जागेवर नैसर्गिकरित्या उगवणाऱ्या ह्या वनस्पती म्हणजे पौष्टिक वनस्पती होय. यामध्ये बऱ्याच रानभाज्या येतात आणि जवळपास आपल्या महाराष्ट्रामध्ये मिळणाऱ्या 98% रानभाज्यांची माहिती, ओळख आणि रेसिपी माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेली आहे. यामध्ये कुठलंही खत वापरलेलं नाही किंवा फवारणी केलेली नाही, म्हणून हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्मामुळे आपली पचनक्रिया सुधारते, शरीरातील टाकाऊ घटक बाहेर पडतात आणि बऱ्याच आजारापासून आपल्याला मुक्तताही मिळते. पोषण मूल्य म्हणजे जीवनसत्वे, खनिजे व तंतुमय पदार्थ, फायबर असल्याने आपलं पोटही साफ होते. फक्त आपल्याला ह्या रानभाज्या जर घ्यायच्या असतील तर त्याची काळजीपूर्वक आपल्याला जाणीव असायला हवी, माहिती असायला हवी, तरच त्या पालेभाज्या आपण रानातून आणाव्या. किंवा बऱ्याच ठिकाणी ह्या भाज्या विकायलाही असतात, तर त्या विकत घेताना आपण त्याची माहिती, त्या भाज्या कशा बनवायच्या हेही जाणून घ्यावे, तरच त्या भाज्या खाव्यात. कारण काही भाज्या कडू असतात, काही तुरट असतात, तर काही पालेभाज्यांना विशिष्ट प्रकारचा वास असतो, तर त्या भाज्या आपण तशा खाऊ शकत नाही. तर बऱ्याच भाज्या वाफवून घेतल्या जातात, त्याचं पाणी फेकून दिले जाते आणि नंतर ती भाजी बनवली जाते. तर ही सर्व माहिती आपल्याला असणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण अशा प्रकारच्या रानभाज्या विकत आणल्या तर त्याच्यावरती काही कीटक, कृमी कीटक किंवा गांडूळ वगैरे असू शकतात. तर ह्या रानभाज्या निवडताना व्यवस्थित बघूनच निवडायच्या आहेत, व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत, तरच तुम्ही त्या पालेभाज्या बनवू शकता. कारण ह्या रानभाज्या आहेत आणि याच्यावरती अशा प्रकारचे किडे कीटक असू शकतात. तर ते आपण काळजीपूर्वक नीट साफ करायचे आहे, स्वच्छ धुवायचे आहे, नंतर बनवायचे आहे. बस एवढीच आपल्याला काळजी, दक्षता घ्यायची आहे. मग हे पालेभाज्या आपल्यासाठी अतिशय पौष्टिक, टेस्टी आणि हेल्दी होतात. तर मंडळी, तुम्हाला मी दाखवलेल्या रानभाज्यापैकी किती रानभाज्यांची ओळख आहे, माहिती आहे आणि यातील तुम्ही किती रानभाज्या खाल्लेल्या आहे, तर ते मला कमेंट करून अवश्य कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन पारंपरिक, हेल्दी आणि टेस्टी रेसिपी, तसेच पावसाळी रानभाज्यांची माहिती, ओळख, रेसिपी, त्याचे गुणधर्म हेही मी नेहमी आपल्या चॅनलवरती अपलोड करत असते. तर तुम्हाला जर आवड असेल तर अवश्य ह्या रेसिपी तुम्ही बघाव्या. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला घंटीचं बटन असते त्याच्यावरही क्लिक करा. त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलशी जोडून राहाल आणि जेही व्हिडिओ मी याच्यापुढे अपलोड करील त्याची माहिती म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती लगेच येईल आणि तुम्ही येणारे माझे पुढील व्हिडिओ न मिस करता सहज बघू शकाल. तर बघा, ह्या काही रानभाज्या आहेत, जंगली रानभाज्या आहेत, तर त्या आपण बघत आहात. बऱ्याच रानभाज्या असतील ज्या तुम्ही आतापर्यंत कधी बघितल्या नसतील किंवा त्याच्याबद्दल काही ऐकलंही नसेल, परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशा प्रकारच्या बरेच वनस्पती, रानभाज्या त्यांची ओळख होणार आहे आणि त्या खातात हेही तुम्हाला माहीत होणार आहे. बऱ्याच अशा रान औषधी आहेत, वनस्पती आहेत की त्या फक्त औषधीसाठी वापरत असतात, परंतु त्या भाजीच्या स्वरूपामध्ये खाल्ल्या जातात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. तर आता आपण त्या वनस्पती औषधासाठी वापरतात आणि भाजी म्हणून खाल्ल्या जातात हेही मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर बघा, ही भाजी तुम्ही खाता असं तुम्हाला माहीत नसेल, परंतु ती भाजी खातात. त्याचं नाव आहे केना, अबईच्या शेंगा, खुरासणीची भाजी, हेकरा भाजी. याबद्दलही सर्वसामान्यांना माहीत नाही, परंतु ह्या भाज्या विकायला असतात, त्यामुळे मला या भाज्यांची माहिती झालेली आहे. दोळीची फुलं ही जवळपास सर्व विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये मिळते आणि आगाळा ही वनस्पती तर पूजेसाठी हमखास वापरली जाते, परंतु ती आपल्या आरोग्यासाठी खूप चांगली आहे. कोवड्या पिंपळाच्या पानाची भाजी ही सुद्धा बनवली जाते, खाल्ली जाते आणि ते अतिशय रुचकर लागते. अशा कित्येक पावसाळी रानभाज्या आहेत ज्यांची सर्वसामान्यांना माहिती नाही आणि त्या भाज्या बनवल्या जातात, खाल्ल्या जातात याची जाणीवसुद्धा नाही.
भुई आवळा हा औषधी गुणधर्मानं अतिशय भरपूर आहे. तसेच भाजी म्हणूनही त्याचा वापर केला जातो. पुनर्नवा ही सुद्धा एक औषधी वनस्पती आहे आणि तिची भाजी बनवली जाते. ससेकान ही रानभाजी जास्त करून आपल्याला दिसत नाही, परंतु एक वेळ ही भाजी मला मिळालेली, तर तो फोटोसुद्धा मी आपल्याला दाखवलेला आहे. वाघाटी गोविंद फळ हे आषाढी एकादशीचा उपवास स्पेशल भाजी आहे. उपवास याच भाजीच्या नैवेद्याने सोडतात. तर आपण या व्हिडिओद्वारे बऱ्याच भाज्यांची ओळख करून घेतलेली आहे. तुम्ही अशा प्रकारच्या रानभाज्या आणाव्या, खाव्या, हाच माझा या व्हिडिओ मागील उद्देश आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मंडळी.